वाह 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 वाह, काय गोड बातमी आणली आहेस तू. सूर्यदेवाची इतकी उपासना करून सुद्धा कन्यारत्नच जन्माला यावे म्हणजे मद्र देशाला वारस नाही. आता आपला मार्ग मोकळा. आपला पुत्र राजगादीवर बसावा ही कदाचित देवदेवतांची इच्छा असावी. राजगादीला वारस नाही म्हणून राजा अस्वस्थ होणार आणि आता आपण अधू झालो आहोत या भावनेने राजा रात्र रात्र झोपणार नाही. आणि मग तू बघच, या संधीचा आपण फायदा घ्यायचा. राजकन्येचा विवाह आपल्या पुत्राशी लावून देण्याखेरीज राजाकडे दुसरा पर्याय उरणार नाही. आणि मग तू बघच, काही वर्षाचा अवधी आहे बस, हे सगळं राज्य आपलं असेल. आपला.